वटपौर्णिमाची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत, पूजा, जप, तप, पद्धत आणि संपूर्ण कथासुद्धा सांगणार आहे सोबत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेची कथासुद्धा सांगणार आहे. चला सुरू करूया. हिंदू धर्मात म्हणजे आपल्या धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आता कितीतरी सुवासिनी बायका दरवर्षी हा सण साजरा करतात. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. पण यामागे काय आहे, म्हणजे काय कथा आहे, काय जे आहे याची महत्त्व काय आहे, हे संपूर्ण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात. म्हणजेच काय तर सर्व ज्या सुवासिनी महिला असतात त्या मागतात काय तर त्यांच्या संसारातलं सुख, त्यांच्या मुलाबाळांचं सुख, त्यांच्या पतीचं दीर्घ आयुष्य. स्वतःसाठी तर त्या तसंही काही मागत नाही. वड हा वृक्ष दीर्घ आयुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. म्हणजे तसं तर 3 दिवस हे व्रत सांगितलेलं आहे, पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा मग भारताच्या ज्या सुवासिनी बायका आहेत त्या फक्त पौर्णिमेलाच उपवास करतात. या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांची मूर्ती जी आहे देवाच्या ठेवल्या जातात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. म्हणजे सत्यवान आणि सावित्री यांची जी आहे पूजा केली जाते. कारण वटपौर्णिमेची जी महत्त्वाकांक्षा आहे ती सत्यवान आणि सावित्री आहे. त्यानंतर 5 वर्षे 5 अर्धे घ्यावीत. मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. पण तुम्हाला सावित्रीची कथा माहिती आहे का? तुम्ही ऐकली आहे का? तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास तर करता, सगळं करता, पूजा करता, पण तुम्ही कधी सावित्रीची कथा ऐकली आहे का? का तुम्हाला ऐकूनही सावित्रीच्या कथेचा जो आहे विसर पडला आहे? ज्या नवविवाहित आहेत त्यांना माहिती आहे का पूजाची व्रत, विधी, महत्त्व, साहित्य? जर नसेल माहीत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तर वटपौर्णिमा, व्रत, पूजा, साहित्य आणि विधी. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य. आता हळदी कुंकू तर सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, हे तर खूप म्हणजे महत्त्वाचंच आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, निरांजन, 5 प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, त्यानंतर पंचामृत, हिरव्या बांगड्या आणि त्याचसोबत या पद्धतीचे साहित्य जे आहेत लागतात. तर वटपौर्णिमेचा पूजाविधी. तुम्ही दरवर्षी पूजा करतात, पण तुम्हाला माहीत आहे का तुमची पूजा नित्य व्यवस्थित आणि जशी व्हायला हवी तशी होती आहे का? तर नसेल होत, वाटत असेल काही शंका, तर नक्की ऐका. तर सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं. वटसावित्री व्रताचा संकल्प करावा. षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. म्हणजेच काय तर शुद्ध मनाने, शुद्ध आचरणाने ही जी पूजा आहे ही करावी. कारण
हे जी पूजा असते श्रद्धा महत्त्वाची. बांबूच्या 2 टोपल्या घ्या. एका टोपल्यात 7 प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा. म्हणजे एक बांबूची जी टोपली असते बघा, आपण घरामध्ये नेहमी पूर्वीच्या काळी आपली आई आजी ती चपाती भाकरी ठेवण्यासाठी त्या टोपल्या वापरायच्या ना, त्या टोपल्या. त्यामध्ये 7 प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवायचे. माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षत कुमकुम त्यानंतर माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे. त्यासोबत इतके पूजेचे साहित्य जे आहेत हे सुद्धा नक्की ठेवावे, लक्ष करून ठेवावे. माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालावी. म्हणजे वटवृक्षाला जे आहे 7 फेऱ्या माराव्या. वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा. एका धागा बांधून त्यानंतर पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवावा. त्यानंतर ब्राह्मण किंवा मग गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा किंवा मग आपल्याकडून जे काही शक्य होईल ते द्यावं. पूजेनंतर महिला एकमेकींना हळदी कुंकू आंब्याचे वाण देतात, हळदी कुंकू लावतात. त्याच प्रकारे या दिवशी विवाहित महिलांनी जे आहे वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी. जर तुम्ही वटवृक्षाची पूजा करताय आणि व्रतसुद्धा धरताय, त्यानंतर सगळं काही करताय, पण तुम्ही कथा ऐकत नाही आहात, तर मग तुमची पूजा जी आहे अपूर्ण आहे. त्यानंतर सावित्री आणि वानाच्या नावाचा जो आहे जप करावा, प्रार्थना करावी. तर सर्व पवित्र वृक्षात त्यानंतर वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याची त्यांचा विस्तारही खूप होतो. म्हणजे सर्व वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य जास्त आहे, पारंब्याने त्याचा विस्तार होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य त्यानंतर मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना वटवृक्षाला करतात. त्यानंतर ही प्रार्थना करतात म्हणजे ही जी प्रार्थना आहे ही वटवृक्षाला करतात. ही प्रार्थना झाल्यानंतर सावित्री व ब्रह्मसावित्री सर्वदा. आता प्रार्थना हे जो श्लोक आहे हा सांगते, नक्की ऐका लक्ष देऊन. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्येन मापाही दुःख संसार संसारातम अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्यत्यम् अवियोगो तथास्माकं भूयातं जन्मनी जन्मनी. हा जो श्लोक आहे तुमची संपूर्ण ज्यावेळेस पूजा होते त्यावेळेस हा श्लोक जो आहे नक्की म्हणावा. वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनम वटाग्रे तू शिवो देवम सावित्री वट संश्रिता अशी ही प्रार्थना केली जाते. म्हणजे ही जी प्रार्थना आहे ही अवश्य करायची आणि ही प्रार्थना केलीच जाते. त्याचबरोबर आता वटपौर्णिमेविषयी पौराणिक कथेला सुरुवात करूया. तर कथा सांगते, काळजीपूर्वक ऐका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा मग जो आहे तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी ही कथा सहजतेने ऐकायला मिळेल. वटपौर्णिमेविषयी पौराणिक कथा चला सुरू करूया. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. म्हणजे राजाने सावित्रीला सांगितलं की तुला जो पती हवा आहे, तुला जो वर हवा आहे, तू निवडला तरी सुद्धा चालेल किंवा मग तूच निवड, अशी परवानगी जी आहे सावित्रीला दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा धृमस्तसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता.
शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवचनाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत होते. असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. म्हणजे सत्यवानाचं जे आयुष्य होतं ते फक्त वर्षभराचं शिल्लक राहिलेलं होतं आणि अशासोबत म्हणजे असं 1च वर्ष शिल्लक राहिलेल्या मुलासोबत लग्न करू नको असा सावित्रीला सल्ला दिला. पण सावित्रीने ते मान्य केलं नाही, सावित्रीने ते ऐकलंच नाही. तर तिने सत्यवानाशीच लग्न केलं. तिचा नंतर सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्या व सासू सासऱ्याची सेवा करू लागली. म्हणजे तिचा राजमहल राजवाडा सगळं सोडून ती जंगलात येऊन तिच्या नवऱ्याबरोबर संसार व सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला होता तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. त्यानंतर लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली. म्हणजे ज्यावेळेस सत्यवान लाकडे तोडत होता तर लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आली, म्हणजेच घेरी आली व तो जमिनीवर कोसळला किंवा मग जमिनीवर पडला. यधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जा, तू येऊ नको असं सांगितलं, पण तिने साफ मना केलं. ती म्हणाली मी येईल तर माझ्या पतीबरोबर जाण्याचा हट्ट करू लागली. म्हणजे सावित्री यमाच्या सुद्धा ऐकेनासे झाली होती. अखेर कंटाळून यमाने पती सोडून दिला. तिला 3 वर मागण्यास सांगितले. म्हणजे यमाने तिचा पती जो आहे सोडून दिला, तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली. म्हणजे यमाने चुकून किंवा गफलतीने जे आहे तथास्तु म्हटल्यामुळं त्याला आपली आठवण झाली की सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणून ही वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात आलेल्या पौर्णिमेला स्त्रिया वटपौर्णिमाचा जो आहे उपवास करतात. वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवाससुद्धा करतात व वट सावित्री व्रतसुद्धा आचरतात. तर अशी होती ही वट सावित्रीची कथा आणि वट वृक्षाची पूजा कशी करावी, व्रत जप तप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर अशी होती सत्यवान आणि सावित्रीची अत्यंत दुर्लभ आणि दुर्मिळ कथा. तुम्ही कधीही ऐकली नसेल, जरी ऐकली असेल तरी विसर पडला असेल. चला मग कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.